येस प्लीज. या देशपांडे, या बसा. प्लीज बी सिटेड. हो, बोलायचं होतंच. नाही, परवा आपली 8 दिवसाची रजा संपली आहे आणि आज परत आपला रजेचा नवीन अर्ज आला आहे माझ्याकडे. काय म्हणजे चाललं आहे काय आपलं? नाही नाही, काही सांगू नका. मला कुठलंही एक्सक्यूज ऐकायचं नाही आहे. गेल्या वेळी तुम्ही महत्त्वाचं घरातलं कारण सांगितलं म्हणून मी रजा सँक्शन केली. यावेळेस काय परत तुमचं? एका दिवसात परत रजा हवी आहे तुम्हाला? नाही नाही, कामं कोण करणार तुमची? नाही, हे काय बरोबर नाही आहे देशपांडे. नाही नाही. बरं, मला एक गोष्ट सांगा तुम्ही. आपण सरकारी नोकरी करतो, सरकारने आपल्याला इतकी छान नोकरी दिलेली आहे. याचा अर्थ तुम्ही असं का घेता की आपल्याला वाटेल तेवढ्या रजा मिळतील, वाटेल तेव्हा आपण घरी जाऊ शकतो, हवं तसं लोकांशी वागू शकतो, कसंही बोलू शकतो? नाही नाही, हे काय बरोबर नाही. नाही नाही, हे असं नसतं देशपांडे, असं नसतं. सरकारी नोकरी मिळाली म्हणजे आपण कसंही वागायला मोकळे झालो, आपल्याला कुणीही काहीही नोकरीतनं काढू शकत नाही, वाकडं करू शकत नाही आपलं. हा गैरसमज आधी मनातनं काढून टाका. सरकारने आपल्यावर विश्वास दाखवला आहे म्हणून त्यांनी आपल्याला हा जॉब दिलेला आहे. याचा अर्थ असा नाही की दर 2 दिवसांनी रजेवर जा, कामचुकारपणा करा, आलेल्या लोकांची कामच करू नका, टेबलाखालनं काहीतरी घ्या, त्याची अपेक्षा ठेवा आणि तरीही आपली नोकरी अबाधित राहील. नाही, तुमच्याबद्दल अनेक कंप्लेंट्स माझ्याकडे ऑलरेडी आलेले आहेत आणि यापुढे मी तुमची कुठलीही गय करणार नाही आहे. सरकारी नोकरी जाणारच नाही असं अजिबात नाही. कृपया आपली नोकरी प्रामाणिकपणे करा आणि त्यांचा विश्वास राखा ज्यांनी तुम्हाला ही नोकरी दिलेली आहे. तुम्ही जाऊ शकता.